एक अत्यंत मोठी बातमी समोर येते सोलापूरच्या डॉक्टर शिरीष वळसनकर प्रकरणातून। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आलेली आहे। डॉक्टर वळसनकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वळसनकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसनकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती। यामध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। डॉक्टर वळसनकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदपत्रांवरती हवे होते, त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता। पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कुणीही नोंद न करता स्वीकारली जात होती। या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता, पण त्यांचं कुणी ऐकत नव्हतं। जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसनकरांनी कामावरून देखील काढलं होतं। पण त्यानंतर या महिला कर्मचाऱ्यानं कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती। तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता, मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं। या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचं आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे। डॉक्टर शिरीष वळसनकर हे सोलापुरातील न्यूरोफिजिशियन होते। त्यांचं वय 69 होतं। त्यांच्या नेतृत्वाखालील SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे। डॉक्टर वळसनकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी DVM मेडिकल कॉलेज सोलापूर इथून MBBS MDचं शिक्षण घेतलं। लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स मधून MRCP UK ही पदवी मिळवली। देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता। 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले। कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं त्यांचं SPM न्यूरो हॉस्पिटल आहे। न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल नामांकित होते। शुक्रवारी 18 एप्रिलला रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान ते घरीच होते। रात्री 8:30ला बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला। त्यानंतर दुसरी राऊंड फायर झाल्यावर कुटुंबियांनी बेडरूममध्ये धाव घेतली। यावेळी डॉक्टर शिरीष वळसनकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले। रात्री 9 वाजता त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर शिरीष वळसनकर यांना दाखल करण्यात आलं। मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्यासह 5 तज्ज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। रात्री 10:20 डॉक्टर शिरीष वळसनकर यांना मृत घोषित करण्यात आलं। रात्री 10:30 वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केलं। रात्री 10:45 वाजता फॉरेन्सिक टीम दाखल झाली आणि बेडरूम मधील बंदूक, काडतूस, रक्ताचे नमुने घेतले।